मंडळी नमस्कार, जय शिवराय. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण 50-30% डिस्कशन केलं होतं. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करताना 20%चं डिस्कशन पाहतोय. 20% हा मेन पार्ट आहे सेव्हिंगचा, जे आपल्याला करायचं आहे आपल्या भविष्यासाठी, आपल्यासाठी, आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्यासाठी गरजेचं आहे. आता कोणताही माणूस सेव्हिंग करत असताना काय करतो की पहिल्यांदा ज्या सगळ्या खर्ची गोष्टी आहेत त्या पहिल्या सगळ्या खर्च करून मोकळं व्हायचं आणि राहिलं काही तर मग ती कुठेतरी सेव्हिंगला जायचं. म्हणजे जे काय करायचं पहिलं खर्च करून मोकळं व्हायचं आणि काय जर राहत असलं तर मग त्याचा सेव्हिंगचा विचार करायचा. अशा पद्धतीचं सध्या विषय चालू असल्यामुळं ॲक्च्युअलमध्ये सेव्हिंगच होईना असं व्हायला लागलंय. सो आपण जे काय करायला लागलोय की टोटल मिळगत त्याच्यातून 50-30% चे घटक जे आपण डिस्कस केले ते मायनस करायलोय आणि मग राहिलं काय जर असेल तर इज इक्वल टू 20% मध्ये बसवायलोय. मग त्याच्यामुळे काय व्हायला लागेल की 20%च्या बकेटमध्ये त्या गोष्टी जाईनात जे ॲक्च्युअल आपलं इंटेन्शन किंवा ज्याच्यावरती आपण फोकस दिलाय ते होईना झालंय. सो आज आपण काय करतोय तर टोटल मिळगत XYZ अमाऊंट तुम्ही अर्निंग करताय. समजा फॉर एक्झाम्पल 10,000 आपण डिस्कशनमध्ये घेतली होती. तर 10,000 जी काय तुम्ही अर्निंग करताय दर महिन्याला, त्याच्यातून काय करूया, सेव्हिंगची अमाऊंट पहिली मायनस करूया. सो 10,000 मायनस 2,000 20%च्या हिशोबाने. सो इज इक्वल टू राहिले काय तुमचे 10तून 2 गेले 8,000 रुपये राहिले. सो जे 8,000 रुपये आहेत ते तुम्ही तुमच्या 50 आणि 30%च्या ब्रॅकेटमध्ये खर्च करताय. सो जर सेव्हिंग ॲक्च्युअलमध्ये होत नसेल तर ह्या नवीन फॉर्म्युल्यामध्ये आपण जे स्ट्रक्चर बनवलं ज्याच्यामध्ये टोटल मिळगत मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेन्सेस, ज्याच्यामुळे काय होईल की 20% बकेटला थोडा फोकस दिला जाईल. 2 ते 3 महिने हे करत असताना थोडासा त्रास होईल की ॲक्च्युअलमध्ये त्या पॉईंटवरती फोकस दिल्यामुळे थोडीशी वडाताण होईल, तानाताण होईल. पण 3 महिन्यानंतर त्याचं रुटीन प्रॉपर बसलं जाईल, त्याच्यावरती आपलं इंटेन्शन येईल आणि त्यानंतर लक्षात येईल की अरे हे फॉर्म्युला आपल्या टोटल स्ट्रक्चरमध्ये व्यवस्थित बसतोय. सो टोटल मिळगत मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेन्सेस हा नवीन फॉर्म्युला आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करतोय. सुरुवात करून बघा. सुरुवातीला त्रास होईल पण एकदा त्याचं स्ट्रक्चर प्रॉपर फिट झालं की नंतर आपोआप तुमचं सेव्हिंग बनायला चालू होईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.